नमस्कार मित्रांनो, आज आपण आकृत्यांची संख्या मोजणे, फिगर काउंटिंग हा टॉपिक बघणार आहोत. यावर प्रत्येक परीक्षेला एक क्वेश्चन असतो. एम-पी-एस-सी मध्ये ग्रुप सी, तलाठी भरती, पोलीस भरतीला 100% क्वेश्चन येतोच येतो. तर बघा, अशा प्रकारे कोणते कोणते टाईप आहेत याच्यामध्ये त्रिकोणांची संख्या मोजणे, चौरसांची संख्या मोजणे, चौकोनांची संख्या मोजणे, आयतांची संख्या मोजणे. या टाईपमध्ये हे मोडतो. त्रिकोणांची संख्या, चौरसांची, चौकोनांची आणि आयताची. तर बघा, आपण एक नंबरचं उदाहरण बघूया. त्याच्यामध्ये काय प्रश्न आहे, तर त्रिकोणांची संख्या मोजायची आहे. काय म्हटलेलं आहे? त्रिकोण मोजायचे. आपण अगोदर त्रिकोण बघूया, नंतर चौरस बघूया, नंतर चौकोन बघूया आणि नंतर आयतांची संख्या. चौकोन आणि आयत आपण दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. या लेक्चरमध्ये आपण त्रिकोण आणि चौरस कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. तर त्रिकोणांची संख्या मोजायची आहे. त्याच्या अगोदर आपण एक बेसिक बघून घेऊया. तर कशा प्रकारे बघा, हा जो त्रिकोण आहे याची संख्या किती आहे? 1. जर आपण हाच त्रिकोण अशा प्रकारे काढला तर हा कसा मोजला जातो? हा 1 आणि हा 2. जर आपण यांची संख्या मोजली तर किती वरती आहेत? 3. सरळ यांची बेरीज केलेली आहे. 1 अधिक 2 3 आली. त्याचप्रमाणे जर असे 3 मध्ये 2 रेषा असतील, 1 आणि 2, यांची संख्या कशी मोजता? 1 2 3. 3 आणि 2 आणि 5 आणि 1 किती आला? 6. तर अजून एक महत्वाची कन्सेप्ट, नैसर्गिक संख्यांची बेरीज एक समजून घ्या. नैसर्गिक संख्यांची बेरीज. नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी केली जाते? जर छोटे आकडे आहेत म्हणून आपल्याला सोपं वाटतं. 1 ते 5 पर्यंत, 1 ते 4 पर्यंत, 1 ते 10 पर्यंत आलं अचानक, 1 ते 7, 1 ते 8 पर्यंत आलं, तर वेळ जाऊ शकतो आपला बेरीज करण्यामध्ये. जर आपल्याला समजा 1 ते 10 पर्यंतच्या जर नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची असेल तर आपण कशी करतो? 1 2 3 4. याप्रमाणे जर 10 पर्यंत नैसर्गिक संख्यांची करायची असेल तर बेरीज काय करतो? n(n+1)/2 करतो. म्हणजेच कसं? 10 अधिक 1 11 गुणिले करताना 11 भागिले 2 n(n+1)/2. जर हे आपण सॉल्व्ह केलं, 2 न भाग दिला 5 आलं, 11 5 55. या प्रकारे नैसर्गिक संख्यांची बेरीज केली जाते. तर बघा, आपण सरळ आता उदाहरणाला सुरुवात करूया. एक नंबरचं उदाहरण काय म्हणते बघा. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? त्रिकोणांची संख्या मोजायची. सरळ आकडे देऊन घ्यायचे इथून 1 2 3 आणि 4. यात काय करायचं? यांची बेरीज करायची. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9 आणि 1 10 येईल. परंतु काय करायचं, इथं बेरीज न करता नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करायची आपण बघितले. 4 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काय करायची? n(n+1) म्हणजे 4 गुणिले 5 करायचं. पुढची संख्या 5 भागिले जर 2 केलं, बेदोन्ही 4 येईल आणि 5 दोन्ही 10 आलं. तर बघा, पाया 4 असताना त्रिकोणांची संख्या किती आली? पाठ करून घ्या हे. पेपरमध्ये मोजत बसू नका. हेच कामाला येईल. पाया 4 असताना 10 आली संख्या. पाया 5 असताना किती येईल? 15 येईल. आणि पाया 6 असताना 21 येईल. हे पाठ करून घ्या. त्रिकोणांचा जर पाया 4 असेल तर संख्या 10 येते. पाया 5 असेल तर संख्या 15 येते. पाया 6 असेल तर संख्या 21 येते. हे पाठ करून घ्या. पाठ केलं तर पेपरमध्ये सोपं पडेल. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय बघा. 2 नंबरचा क्वेश्चन आहे. आपण हा पहिला बघितला त्रिकोणांची संख्या. हा थोडासा बघा. काय म्हटलेलं आहे? त्रिकोणांची संख्या मोजायची याच्यामध्ये. तर मागच्या प्रकारात कसं केलं आपण त्याचप्रमाणे करायचे. नंबरिंग देऊन घ्यायचं. 1 2 3 4 5 आणि 5 पर्यंतच्या त्रिकोणाचा पाया जर 5 असेल किंवा 5 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला माहिती आहे. 5 गुणिले 6 करतो आपण आणि भागिले 2. बेत्रिक 6 येईल, 15 येईल. त्याचप्रमाणे 1 2 3 4 5. सरळ यांची बेरीज करून घ्यायची. यांची बेरीज 5 पाया 15 येईल. आणि 15 अधिक 15
याचा ह्या 15चा आणि या 15ची बेरीज करायची. म्हणजेच काय 15 गुणिले 2 आहे ते. 15 गुणिले काय आलं 30. एकूण त्रिकोणांची संख्या किती झाली 30. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय? नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? बघा सेम क्वेश्चन आहे. आता इथं पाया किती निघतोय बघा. 1 2 3 4 5 आणि 6. 6 पाया असताना कशा प्रकारे करायचंय? 6 गुणिले 7 केलं भागिले 2 केलं. बेत्रिक 6 सात्रिक 21. 21 आलं. त्याप्रमाणे हे 21 येतील. 1 2 3 4 5 6. हा पाया 21 आला. त्याचप्रमाणे हा पाया पण 21 येईल. 21 त्रिक किती? 21 गुणिले 3 केलं 21 त्रिक 63. तर एकूण किती त्रिकोण असतील? 63 त्रिकोण असतील. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय? नेक्स्ट क्वेश्चन बघा. या प्रकारचं उदाहरण कसं सोडवायचं आहे? आपला पाया अगोदर करून घ्यायचा. पायाचे किती त्रिकोण आहेत मोजून घ्यायचे. 1 2 3 4 5. 5 पाया म्हणजे त्रिकोण 15 आले. आणि वरच्या बाजूला कसं करायचं? इथं नाहीये ना, आकडे देऊन घ्यायचे सरळ. 1 2 3. यांची बेरीज किती आली? 6. इथं 1 2 3. सरळ सरळ बेरीज करायची. हे 6 आले. यांची बेरीज करून घ्या. 15 अधिक 6 अधिक 6 12 अधिक 15 27 आली. एकूण किती त्रिकोण आलं? 27 त्रिकोण. बघा नेक्स्ट काय म्हटलेलं आहे? आपल्याला माहिती आहे पाया अगोदर पायाचे त्रिकोण आधी मोजून घ्यायचे. पाया म्हणजे कसं? 1 2 3 4 5 6. 6 पाया निघाला. 6 पाया म्हणजे किती त्रिकोण असतात? 21. 1 2 3 4. 4 म्हणजे किती? 10. 1 2 3 4. 4 म्हणजे किती? 10. इथं किती आहेत? 3 आहेत. 3 म्हणजे किती? 6. तर बघा 21 अधिक 10 अधिक 10 अधिक 6 केलं. हे 26 आणि 21 47. एकूण किती आले? 47 त्रिकोण आले. बघा नेक्स्ट डायग्राम बघा. त्रिकोण मोजायचे याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? पाया अगोदर काढून घ्यायचा. 1 2 3 4 केलं. तर हे किती आले? 4 पाया असेल तर 10 त्रिकोण प्लस. आता या बाजूने मांडणी करताना 1 2 आणि ही 3 दिली आपण. 1 2 3. 3 म्हणजे किती असतं? 6 असतं. 6 येईल. एक एक्स्ट्रा डबल हा मोजला गेला. हा जो त्रिकोण आहे तो आपण डबल मोजतोय. तो फक्त वजा करून घ्यायचा. इथे आलं 16. 16 वजा 1 केलं 15 आलं. किती त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये? एकूण 15 त्रिकोण आहेत. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? 7 नंबरचा क्वेश्चन त्रिकोणांची संख्या मोजायची आहे. अगोदर पाया काढून घ्यायचा. पाया काढताना 1 2 3 4 5 आला. आणि 5 जर पाया असेल तर त्रिकोण किती असता माहिती आहे? 15 असता. ओके. त्याचप्रमाणे हे नंबरिंग देऊन घ्यायचं 1 2 3. हे 3 असतील तर किती झाले? 6. 1 2 3. हे 3 म्हणजे किती? 6. तर हा त्रिकोण जो आहे हा डबल मोजला गेलाय फक्त. आणि हा एक त्रिकोण हा डबल मोजला गेलाय. त्यामुळे हे त्रिकोण काय करायचे? वजा करायचे त्यातून. यांची बेरीज किती आली? 27. 27 वजा 2 केलं 25. एकूण किती त्रिकोण असतील? 25 त्रिकोण असतील. बघा नेक्स्ट 8 नंबरच्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या मोजायची आहे. पाया काढून घेतला आधी महत्वाचा. 1 2 3 4. 4 म्हणजे किती असतात? 10. 1 2. किती संख्या झाली त्यांची? 3. तर माहिती आहे त्या खालच्या त्रिकोणामुळे 2 त्रिकोण वाढतात.
ह्या बिंदूमधून एक आणि ह्या बिंदूमधून एक, म्हणजे कसा, हा बघा, हा एक त्रिकोण आणि या बिंदूमधून हा एक त्रिकोण. तर एक्स्ट्राचे त्रिकोण किती वाढले? 2 वाढले. बाकी कोणताही त्रिकोण नाहीये त्याच्यामध्ये. तुम्ही कसेही मांडणी करा, कसेही करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला त्रिकोण सापडणार नाही त्याच्यामध्ये. तर एकूण किती त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये? फक्त 15 त्रिकोण असतील. फक्त 15 त्रिकोण आहेत. बघा पुढची आकृती बघूया. त्रिकोणांची संख्या मोजायची याच्यामध्ये. महत्वाचा म्हणजे आपला पाया अगोदर काढून घ्यायचा. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 पाया असेल तर एकूण किती त्रिकोण असतात? 21. 1, 2, 3, 4. 4 पाया असेल तर 10 त्रिकोण असतात. तर अजून काय त्रिकोण तयार झालेले आहेत? ह्या बिंदूमधून एक तयार झालेला आहे. ह्या बिंदूमधून एक तयार झालेला आहे. ह्या बिंदूमधून एक तयार झालेला आहे आणि ह्या बिंदूमधून एक तयार झालेला आहे. असे एकूण 4 त्रिकोण तयार झालेले आहेत. यांची बेरीज किती आली? 31 आणि 4 35. तर एकूण या डायग्राम मध्ये किती त्रिकोणांची संख्या आहे? 35. बघा दुसरे कोणतेही त्रिकोण होत नाही. तुम्ही कसंही माझा मोजण्याचा प्रयत्न करा. एक्स्ट्रा होऊ शकत नाही. बघा पुढचे डायग्राम काय? त्रिकोणांची संख्या काढायची याच्यामध्ये. तर माहिती आहे आपल्याला, अगोदर नंबर देऊन घ्यायचं. पाया किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 पाया असेल तर 21 सांगितलेलं आहे. 5 पाया असेल तर 15 सांगितलेलं आहे. 4 पाया असेल तर 10 सांगितलेलं आहे. तर 6 पाया आहे 21. खाली पण 6 आहे 21. 21 अधिक 21 किती झालं? हे 42 झाले. अजून या एक बिंदूतून त्रिकोण तयार होतोय. या बिंदूतून एक तयार होतोय. या बिंदूतून हे 3, इथून एक, इथून एक आणि इथून एक, असे किती तयार झाले? 6 प्लस 6 42 प्लस 6 48. एकूण किती त्रिकोण असतील? 48. एकूण 48 त्रिकोण आहे तिथं. बघा पुढची डायग्राम बघा 11 नंबरची. तर काय करायचं इथं? त्रिकोणांची संख्या मोजायची. त्रिकोण मोजायचे. सध्या फक्त आपण त्रिकोणावर फोकस करतोय. त्रिकोणांची संख्या मोजून झाल्यानंतर आपण बाकीच्या संख्या मोजायची बघू. तर याच्यामध्ये कसं नंबरिंग द्यायचं आहे? ॲज युजुअल आपण पाया काढायचा प्रयत्न करतो. 1 दिला, 2 दिला. तर 2 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली? किती झाले? हे 3 झाले. ओके. त्याप्रमाणे या बाजूला नंबर दिला 1, 2. यांची संख्या किती झाली? 3. बघा आता कुठलाही दुसरा त्रिकोण सापडत नाही याच्यामध्ये. फक्त एकच त्रिकोण राहतो, हा वाला, मोठा वाला. बाकी आपण सगळे त्रिकोण मोजले. 3 अधिक 3 प्लस 1 किती आलं? 6 अधिक 1 7. एवढेच त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये. दुसरे कोणतेही त्रिकोण नाहीत. तुम्ही मोजून बघा, स्वतः मोजून बघा, ट्राय करा. 100% क्वेश्चन असतो फिक्स प्रत्येक पेपरमध्ये याच्यावर. बघा 12 नंबरची आकृती. त्रिकोणांची संख्या किती होते बघा. तर ॲज युजुअल आपण नेहमीप्रमाणे त्रिकोणांची संख्या म्हटली की आधी पाया काढून घ्यायचा, म्हणजे नंबरिंग द्यायचा. बघा 1, 2, 3, 4. आपण बघितलेलं आहे 4 जर पाया असेल त्रिकोणांची संख्या 10 असते. 5 पाया असेल त्रिकोणांची संख्या 15 असेल. 6 पाया असेल त्रिकोणांची संख्या 21 असेल. पाठ करून घ्या, हे महत्वाचं आहे. तर पाठ असेल तर पेपरमध्ये डोळ्यानं उत्तर निघेल. तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घेण्याची गरज पडणार नाही. तर 4 पाया असेल तर किती त्रिकोण होतात? तर आपल्याला माहिती आहे 10 होता. इथं बघा किती पाय आहे? 1, 2, 3. 3च आहेत. 3 असेल तर किती? 6 होतील. इथं 6 झाले. 10 अधिक 6 एकूण किती त्रिकोण होतील? 16. बघा दुसरे कोणतेही त्रिकोण दिसत नाहीत आपल्याला. तुम्ही चेक करा, रिचेक करा त्याला. या बाजूने लेफ्ट बाजूने 6, राईट बाजूने 10. जर इथं एक रेष असती ही वाली,
तर 10 20 झाले असते, परंतु ती रेष नाहीये. बघा नेक्स्ट आकृती काय म्हणते. त्रिकोणांची संख्या मोजायची. ॲज युजुअल आपण नेहमीप्रमाणे पाया काढून घेतो. 3 बाजूला 3 आहेत. 1 2 3. हे किती झाले? 6. इथं 6 झाले, म्हणजे इथं 6 असणार आणि इथं 6 असणार. 6 6 6. किती झाले हे? 18. कोणता राहिला आता? हा सर्वात मोठा वाला राहिला एक. प्लस हा मधला एक राहिला. किती झाले? 18 आणि 2 20. तर एकूण किती त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये? 20 त्रिकोण आहेत. बघा नेक्स्ट आकृती. प्रश्न याच्यामध्येच येईल, याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाहीये. कारण जेवढे काही एक्झाम्पल आलेत ते PYQचा अभ्यास करून हे प्रश्न काढलेले आहेत. त्यामुळं 100% याच्यातूनच प्रश्न येणार. तर बघा नंबर देऊन घेऊया. इथं 1, इथं 2 दिला तर हे 3 झाले, हे 3 झाले, हे 3 झाले आणि हे 3 झाले. किती झाले? 12. इथं 1 2 दिला तर हे किती झाले? 3 झाले. इथं 1 2 दिला तर हे किती झाले? 3. 3 आणि 3 किती? 6. 12 आणि 6 18. तर या आकृतीमध्ये किती त्रिकोणांची संख्या असेल? 18. याच्यापेक्षा जास्त असूच शकत नाही. तुम्ही कोणत्याही पद्धतीने मोजण्याचा प्रयत्न करा. स्वतः ट्राय करा प्रत्येक उदाहरण अगोदर सोडवण्या अगोदर. जर PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलचं आपल्या लिंक आहे टेलिग्रामची, त्याच्यावर जाऊन PDF उपलब्ध आहे तिथं. त्या PDF वर सॉल्व्ह करून बघा. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? बघा त्रिकोणांची संख्या मोजायची आहे ह्याच्यामध्ये. आपल्याला माहिती आहे जर फक्त असं असतं तर किती आलं असतं? 3. त्यामुळं फक्त जर असं असतं तर संख्या किती आली असती? 3. त्याचप्रमाणे आत त्रिकोण आहेत. याचे 3 होतील, याचे 3 होतील, याचे 3 होतील. हे किती झाले? आणि याचे 3 होतील. 1 2. तर हे किती झाले? 3. 3 चौक 12. एकूण किती त्रिकोण आहेत? 12 त्रिकोण आहेत. बघा समजले? मी डबल सांगतो. बघा हा जो सर्वात मोठा त्रिकोण आहे याचे नंबरिंग दिलं तर याचे 3 होतील, याचे 3 होतील आणि याचे 3 होतील. असे किती झाले हे? 9 झाले. ओके. इथं बघा 1 आणि हा 2 दिला तर याचे किती होतील? 3 होतील. प्लस 3 केलं. किती आलं? 12. 12 क्वेश्चन, 12 प्रश्न आले. हा सेम बेसवर क्वेश्चन आहे. त्यांचा बेस 2 असल्यामुळं 3 आले आणि असे किती आहेत? एकूण 4 आहेत. सरळ तुम्ही 4 त्रिकोण 12 केलं असतं तरी उत्तर आलं असतं. बघा नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे? 16 नंबरचा. आकृत्यांची संख्या मोजायची याच्यामध्ये. तर इथून स्क्वेअर चालू होतात, परंतु स्क्वेअर मधले इथं काय करायचे? त्रिकोण मोजायचे. त्रिकोण मोजताना कसे मोजायचे बघा. जर त्रिकोण असेल तर आपण कसं मोजतो? या बाजूने एक भरेल, या बाजूने एक भरेल. त्यापेक्षा सरळ सरळ शॉर्ट ट्रिक सांगून देतो. असंच फिट करा, मोजत बसू नका त्रिकोणाला. नंबर द्यायचा 1 2 3 4. सगळ्यात मोठी संख्या कोणती होते? 4. 4चे दुप्पट करायचे, किती आले? 8. तर एकूण किती त्रिकोण असतील? त्रिकोण किती आले? 8. इथं पाठ करत बसायचं नाही, नंबर द्यायचे सरळ. जो अंक मोठा आलाय त्याचे दुप्पट करायचे, 8. बघा पुढचा क्वेश्चन काय आहे? तर त्रिकोणांची संख्या मोजायची. आत्ताच सांगितल्याप्रमाणे त्रिकोणांची संख्या मोजा. नंबर देऊन घ्यायचे सरळ सरळ. 1 दिला, 2 3 4 5 6. सर्वात मोठा अंक कुठला आहे? 6. 6ची काय करायची? डबल करायची. 6 दुनी किती? 12. तर किती त्रिकोण असतील? 12 त्रिकोण असतील. पेपरमध्ये हेच पद्धत वापरा.
त्रिकोण मोजत बसायचं नाही. त्रिकोण मोजत बसला तर भरपूर वेळ जाऊ शकतो. नंबरिंग द्यायचं. सर्वात मोठा आकडा कोणता आहे बघायचं आणि त्याची डबल करायची. बघा नेक्स्ट 18 नंबरचा क्वेश्चन काय म्हटलंय. 18 नंबरचा बी क्वेश्चन सेम त्याप्रमाणे त्रिकोणांची संख्या मोजायची आहे. याच्यात पण काय करायचं, सरळ नंबरिंग द्यायचं. 1 2 3 4 5 6 7 8. सर्वात मोठी संख्या कोणती आली, 8. काय करायचं, डबल करायची त्याच्या. 8 दोन्ही 16. त्रिकोणांची संख्या किती असेल, 16. बघा नेक्स्ट आकृती. त्रिकोणांची संख्या मोजायची ह्याच्यामध्ये पण काय करायचं, नंबरिंग द्यायचं सांगितल्याप्रमाणे. 1 2 3 4. 1 2 3 4. सर्वात मोठा आकडा कोणता आहे, हा 4. सर्वात मोठा आकडा कोणता आहे, 4. काय करायची, डबल केली 8 आली. डबल केली 8 आली. एकूण किती झाले, 16. परंतु हे दोन जे आहेत स्क्वेअर कनेक्ट केल्यामुळं त्यांच्या डायगोनल जवळ आल्यामुळं इथून एक त्रिकोण तयार होते जो हा आहे, आणि इथून एक त्रिकोण तयार होते जो मोठा आहे हा. त्यामुळे किती दोन एक्स्ट्रा तयार झाले, 2. 16 आणि 2 किती, 18. तर एकूण किती त्रिकोण असतील या आकृतीमध्ये, एकूण 18 त्रिकोण आहेत. बघा पुढची आकृती. त्रिकोणांची संख्या मोजायची. सेम करायचं. आपल्याला माहिती आहे हे किती येतं, 4 डबल केली 8. हे 4 डबल केली 8. हे 4 डबल केली 8. किती झाले, हे 24 झाले. तर इथून एक तयार होणार, एक. इथून एक तयार होणार, इथून एक तयार होणार, इथून एक तयार होणार. असे किती, हे 4 प्लस 4. तर किती झाले, 28. तर एकूण किती त्रिकोण असतील, 28. त्रिकोणांची संख्या किती आली, 28. डबल करायची, नंबरिंग देऊन डबल करायची. तर एवढे 20 क्वेश्चन होते आपण बघितले त्रिकोणांची संख्या. नेक्स्ट सेशन मध्ये आपण चौरस, आयत यांची माहिती घेऊया. आज आपण फक्त त्रिकोणांची माहिती घेतली. 6 पाय आल्यानंतर किती त्रिकोण, 5 पाय आल्यानंतर किती त्रिकोण. तर आजपर्यंत आयोगानं फक्त 3च गोष्टींवर विचारलेलं आहे. 4 पाय आला तर लक्षात ठेवा किती येते, 5 पाय आला आणि 6 पाय आला. तर 4 पाय असेल, 5 पाय असेल, 6 पाय असेल. 4 पाय असेल तर किती, 10 उत्तर येते. 15 पाय असेल तर, 5 पाय असेल तर 15 येते आणि 6 पाय असेल तर 21 येते. हा एमपीएससी ग्रुप सी ने 2 वेळा क्वेश्चन विचारलाय, सेम उत्तर दिले 15.